Welcome back student. New lecture of alternating current. विद्यार्थी मित्रांनो, AC सर्किटच्या नवीन लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण AC सर्किटबद्दल जनरल इंट्रोडक्शन, त्यानंतर डिफरन्स बिटवीन AC अँड DC आपण स्टडी केला. त्याचबरोबर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट अँड ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ EMF ही काय केली आपण कॅल्क्युलेट केली. तर आपण त्यामध्ये जनरल काही इन्फॉर्मेशन बघितली ती म्हणजे बघा ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट ती जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर ती आपण कॅल्क्युलेट केली. फॉर्म्युला आय ॲव्हरेज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ आय डी टी अपॉन इंटिग्रेशन ऑफ डी टीनी. त्यानंतर करंटची काय व्हॅल्यू असते ती असते तुमची I0 साईन ओमेगा टी. व्होल्टेजची व्हॅल्यू असते V0 साईन ओमेगा टी. I0 आणि V0 काय तुमचे पीक व्हॅल्यू किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू. त्यानंतर आपण ॲव्हरेज व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली करंटसाठी. जर का फुल सायकल असेल ते असेल तुमची 0 आणि हाफ सायकलसाठी किती असेल ती 2I0 अपॉन पाय. सिमिलरली जर का व्होल्टेजसाठी आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर व्होल्टेजसाठी किती असेल ती 2V0 अपॉन पाय फॉर द व्होल्टेज. हे सगळं आपण कालच्या लेक्चरमध्ये काय केले स्टडी केले. तर आज आपण स्टडी करणार आहे त्यामधले एक नवीन पॉईंट तो म्हणजे RMS व्हॅल्यू. ठीक आहे, RMS व्हॅल्यू म्हणजे काय सांगतो आपण. R स्टँड फॉर रूट, M स्टँड फॉर मीन आणि S स्टँड फॉर स्क्वेअर. म्हणजे करंटची किंवा व्होल्टेजची जर का आपल्याला रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू जर का कॅल्क्युलेट करायची असेल तर त्यासाठी आपण काय करतोय हे इक्वेशन काय करतो स्टडी करतोय. बघा मग आता RMS व्हॅल्यू म्हणजे काय की जनरली बघा की जे काय आपण इक्वेशन लिहितो त्याच्यात I इक्वल टू I0 साईन ओमेगा टी. ही जी का I0 ही I0 म्हणजे काय असते आपली पीक व्हॅल्यू. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्या घरात जी काय लाईट येते बघा ती आहे तुमची 220 व्होल्ट. ती 220 व्होल्ट ही तुमची पीक व्हॅल्यू आहे का RMS व्हॅल्यू आहे. ओके, तर जनरली जी काय आपल्या घरात जी काय 220 व्होल्ट ही जी काय व्हॅल्यू येत असते, जे काय व्होल्ट असेल ते ॲक्च्युली 220 नसून ते काय असतं तुमचं एक RMS व्हॅल्यू असते. मग ती RMS व्हॅल्यू कशी असेल ते आपण काय करणार इथं इक्वेशनमध्ये स्टडी करणारच आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्या घरात जी काही 220 येत असते ती असते तुमची RMS व्हॅल्यू ऑर इट इज कॉल्ड एज अ इफेक्टिव्ह व्हॅल्यू ऑर व्हर्च्युअल व्हॅल्यू. ठीक आहे, जर का करंट असेल तर करंटची व्हॅल्यू असेल IRMS, व्होल्टेजची असेल ती असेल तुमची ERMS. मग आपल्याला प्रश्न पडतो की नेमकी ERMS किंवा IRMS नेमकी काय असतं. ठीक आहे, बघा मग काय सांगतो आपण रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ करंट. काय डिफिनेशन असेल की बघा द रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट दॅट इज IRMS इज दॅट स्टेडी करंट विच प्रोड्युसेस द सेम हीट ॲज दॅट ऑफ अल्टरनेटिंग करंट वेन पास थ्रू द सेम रेजिस्टन्स फॉर द सेम टाईम. समजा एखादं सर्किट आहे आपल्याकडं, या सर्किटमध्ये समजा काहीतरी रेजिस्टन्स काय केला आपण त्याला कनेक्ट केलं आहे. तर त्या रेजिस्टन्समधून जो का तुमचा अल्टरनेटिंग करंट पास होणार आहे त्या अल्टरनेटिंग करंटची व्हॅल्यू आणि जो काय तुमचा DC करंट असेल, ठीक आहे, ह्या दोघांमुळे काय होणार आहे की सेम अमाऊंट ऑफ हीट काय होणार तिथं प्रोड्यूस होणार आहे. तर ही जी काय व्हॅल्यू असते त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणतो RMS व्हॅल्यू. मग ही जी काय RMS व्हॅल्यू आहे ती RMS व्हॅल्यू आपण रिप्रेझेंट करतो IRMS इक्वल्स टू I0 अपॉन रूट 2 या इक्वेशनने. इक्वेशन काय बघा IRMS इक्वल्स टू I0 अपॉन रूट 2. मग सिमिलरली जर का आपल्याला ERMS म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज जर का आपल्याला डिफाईन करायची असेल किंवा डिफाईन करायची असेल तर ती कशी केली जाईल. याच्यात फक्त काय असं बघा द रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग EMF दॅट इज ERMS इज दॅट स्टेडी EMF विच प्रोड्युसेस द सेम हीट ॲज दॅट ऑफ अल्टरनेटिंग करंट वेन पास थ्रू द सेम रेजिस्टन्स फॉर द सेम टाईम. तर त्या ERMS व्हॅल्यू किती असेल तुमची E0 अपॉन रूट 2 असणार आहे. तर आपण काय करणार की ॲक्च्युली ही जी काय व्हॅल्यू E0 अपॉन रूट 2 ही खरंच तुमची येते का ते आपण स्टडी करणार आहे. पण ते स्टडी करण्याच्या अगोदर ज्यावेळेस आपण हे जी काय रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यूने की कशी डिफाईन केली जाते बघा. मग आपल्याकडं I ॲव्हरेज आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. ठीक आहे, मग त्यामध्ये आपण आयची व्हॅल्यू काय सांगितली होती I0 इंटू साईन ऑफ ओमेगा टी. मग काय करणार आपण बघा की सगळ्यात पहिले काय करणार तुम्ही काय सांगितलं बघा सगळ्यात पहिले काय करणार रूट मीन स्क्वेअर आहे. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात पहिले काय करणार रूट, त्यानंतर मीन आणि नंतर काय तुमचा स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे जी काय व्हॅल्यू दिलेली आहे त्या व्हॅल्यूचं काय करणार तुम्ही सगळ्यात पहिले स्क्वेअर करणार, त्यानंतर मीन घेणार आणि काय करणार रूट घेणार. ठीक आहे, म्हणजे काय काय करतील बघा सगळ्यात पहिले काही ना आपण तुम्ही दिलेल्या व्हॅल्यूचं काय करता स्क्वेअर, त्यानंतर त्याचा काय घेणार तुम्ही मीन आणि नंतर काय करणार त्याला रूट टाकणार. ठीक आहे, म्हणजे काय करणार बघा की जी काय व्हॅल्यू काढायची तिचा काय करणार सगळ्यात पहिले मीन. ठीक आहे, रूट मीन स्क्वेअर म्हणजे काय करणार मीन त्यानंतरचा स्क्वेअर
त्यानंतर त्याला काय टाकायचं रूट, ही असेल तुमची रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. ओके, किंवा व्होल्टेज असेल तर व्होल्टेज आपल्याला या फॉर्ममध्ये काय करतील ती रिप्रेझेंट करते. ते झालं तुमचं आय रूट मीन स्क्वेअर किंवा ERMS व्हॅल्यू रिप्रेझेंट करणं. ठीक आहे, तर आपण काय करणार आता की ॲक्च्युली हे जे काय इक्वेशन आहे E0/√2 किंवा I0/√2 हे इक्वेशन काय करायचं आपल्याला प्रूफ करायचं ते कसं येतं म्हणून. ठीक आहे, डेफिनेशन जो आहे त्याची स्क्रीनशॉट घ्या किंवा ती नोट डाऊन करून घ्या. ओके स्टुडंट, देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. बघ आता रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार, स्क्वेअर रूट ऑफ मीन त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, मग आता ही काय तुमची ॲव्हरेज व्हॅल्यू आहे. मग ॲव्हरेज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असतात आपल्याकडे फॉर्म्युला काय इंटिग्रेशन ऑफ IDT डिवाइड बाय इंटिग्रेशन ऑफ DT. इंटिग्रेशन व्हॅरीज फ्रॉम 0 to T. ठीक आहे, मग आता आयची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. आयची व्हॅल्यू काय लिहितो आपण I=I0 sin ω t. ठीक आहे, म्हणजे काय असेल बघा इंटिग्रेशन ऑफ, आता इथं काय तुमचा स्क्वेअर आहे. ठीक आहे, म्हणजे इथं पण काय असेल तुमचा स्क्वेअर, दॅट इज I0 स्क्वेअर इंटू साईन स्क्वेअर ω t इंटिग्रेशन व्हॅरीज फ्रॉम 0 to T डिवाइड बाय 0 to T dt. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय असेल बघा, हा याचं इंटिग्रेशन जर आपण केलं तर किती असेल ते 1/T इंटिग्रेशन ऑफ I0 स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर ω t इंटिग्रेशन व्हॅरीज फ्रॉम 0 to T. मग आता हा जो काय I0 हा काय तुमचा मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा पीक व्हॅल्यू ती तुमची स्क्वेअर आहे, रूटच्या बाहेर काय ती इतर असेल तुमचा 1/T, इथं मिळेल तुम्हाला साइन स्क्वेअर ω t. ठीक आहे, इंटू dt. ओके, मग आता याचं जर काही इक्वेशन सगळं सॉल्व केलं आपण पूर्ण मॅथमॅटिक्स यूज न करता आपण काय करतो बघा की वी नो दॅट इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर ω t ही जी काय व्हॅल्यू तुमची 0 to T याची व्हॅल्यू येते तुमची T/2. ठीक आहे, मग आता ही व्हॅल्यू जर काही इक्वेशन सबस्टिट्यूट केली, ठीक आहे, शॉर्टमध्ये आपण सांगतो की ही व्हॅल्यू इक्वेशन सबस्टिट्यूट केल्यामुळे काय म्हणा बघा I0 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1/T इंटू T/2. ठीक आहे, म्हणजे T तुमचा काय होईल कॅन्सल होईल. याचाच अर्थ काय असेल की तुमचं जे काही इक्वेशन असेल ते काय मिळेल तुम्हाला I0/√2. दिस इज द व्हॅल्यू फॉर IRMS. ठीक आहे, म्हणजे जी काय IRMS जी काय व्हॅल्यू असणार आहे ती किती असेल तुमची बघा IRMS = I0/√2. सिमिलरली जर का आपल्याला ERMS कॅल्क्युलेट करायचा असेल तर ERMS किती येईल तुमचा E0/√2. ठीक आहे, आणि E0ची व्हॅल्यू आता इक्वेशनच्या फॉर्ममध्ये ती दिलेली असेल ती काय करावं लागेल तुम्हाला यूज करावं लागेल. ओके, तर अशा प्रकारे हे जे काय तुमचं रूट मीन स्क्वेअर आणि याचे जे काही इक्वेशन्स हे काय केलं आपण स्टडी केले. तर कालच्या लेक्चरमधले हे जे काय टॉपिक्स आहेत ते आणि रूट मीन स्क्वेअर जे काय व्हॅल्यूज आहे त्याचे दॅट इज IRMS आणि ERMS याबद्दल काय करणार आपण आता पुढे जे काय प्रॉब्लेम्स आहे ते प्रॉब्लेम्स काय करणार आहे स्टडी करणार आहे. ठीक आहे, जे काही क्वेश्चन दिले त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट डाऊन करून घ्या. Okay student, then we are discussing about some basic problem about the topic on ERMS value, IRMS value, peak value. Okay, question is that first question, an alternating EMF is given by E = 200 sin 120 pi t volt. Find peak value, frequency, period and RMS value of the EMF. ठीक आहे, बघा मग आता क्वेश्चन 1 तर सोल्युशन आपण काय करतोय राईट डाऊन करतोय. बघा सगळ्यात पहिले आपल्याला गिवन काय काय दिलंय ते बघूया आपण. गिवन काय दिलंय इक्वेशन दिलंय E = 200 इंटू साइन 120 पाय इंटू टी. ओके, आणि त्यावरून आपल्याला काय काय विचारलंय कॅल्क्युलेट पीक व्हॅल्यू. आता पीक व्हॅल्यू म्हणजे काय असतं आपल्याकडं E0 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, त्यानंतर फ्रिक्वेन्सी F कॅल्क्युलेट करायचं आहे, पिरियड दॅट इज T कॅल्क्युलेट करायचं आणि लास्ट RMS व्हॅल्यू दॅट इज ERMS हे काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं.
ओके, तर आता सगळ्यात पहिले काय बघा, E0 कॅल्क्युलेट करायचं आहे. E0साठी काय असेल आपल्याकडे फॉर्म्युला बघा, तो का स्टँडर्ड इक्वेशन आपल्याकडं E=E0 इंटू साईन ओमेगा टी. ह्या इक्वेशनसोबत दिलेलं इक्वेशन का आपण कम्पेअर केलं तर आपल्याला E0 इक्वल टू काय मिळेल बघा, 200. ओके, E0ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 200 व्होल्ट. म्हणजे असं तुमचं फर्स्ट E0ची व्हॅल्यू किती आहे तुमची 200 व्होल्ट. त्यानंतर सेकंड काय फ्रिक्वेन्सी बघा, आता दिलेलं इक्वेशनचं का आपण ओमेगा E0 साईन ओमेगा टीवर कम्पेअर केलं तर याच्यावरून तुम्हाला ओमेगा लिहिता येईल बघा, ओमेगा इक्वल टू 1/20. ठीक आहे, ओमेगा किती असेल तुमचा 1/20 पाय. ठीक आहे, बघा मग आता ओमेगा म्हणजेच काय लिहितो आपण 2π/t इज इक्वल्स टू काय असेल तुमचा 120 पाय. म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला काय विचारलं फ्रिक्वेन्सी 1/t म्हणजेच काय असते आपल्याकडे फ्रिक्वेन्सी दॅट इज 2πf इज इक्वल्स टू 120 पाय. आपल्याला काय विचारले त्याने फ्रिक्वेन्सी काय असेल मग 1/120 पाय अपॉन 2π दॅट इज पाय गेट कॅन्सल, f इज इक्वल्स टू 60 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी किती असेल 60 हर्ट्ज. ओके, देन थर्ड इज टाईम पिरियड. तर टाईम पिरियड कॅल्क्युलेट करता असेल आणि आपल्याकडे फ्रिक्वेन्सी असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला काय बघा, फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू 1/t दॅट इज 1 फ्रिक्वेन्सी बघा, एफ इज इक्वल्स टू काय 1/t आपल्याला विचारलं आहे टी. तर टी कसं कॅल्क्युलेट करणार, टी इज इक्वल्स टू 1/f दॅट इज टी इक्वल टू 1/60. तर टी इक्वल टू 1/60 जर का आपण कॅल्क्युलेशन केलं तर तुमचं 0.016 सेकंद. ठीक आहे, टाईम पिरियड मिळाला तुम्हाला 0.16 सेकंद. देन लास्ट इज RMS व्हॅल्यू दॅट इज ERMS. मग आता ERMS कॅल्क्युलेट करायचं असेल तर ERMSसाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय E0/√2. ठीक आहे, मग आता E0 किती आला तुमचा 200 /√2. ठीक आहे, तर हे कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे 141.4 व्होल्ट. ठीक आहे, एक तर तुम्ही असं सॉल्व करा किंवा और 200/√2 म्हणजे आपल्याला माहिती किती व्हॅल्यू असते ती 1.41. ठीक आहे, हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तुम्हाला आन्सर मिळेल 141.4 व्होल्ट विल बी द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. Take a screenshot or write down the answer of question number first. Okay student, then question number second. Then question number second is, question is an alternating EMF equal to 200 sin 100 pi t is connected across a resistor of 10 ohm. Calculate the RMS current flowing through the circuit and frequency of the AC source. काय दिलं तुम्हाला E दिलेलं आहे E0 that is 200 into sin 100 pi t. ओके, त्यानंतर आपल्याला काय विचारलं आहे, इट इज कनेक्टेड अक्रॉस द रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम. रेजिस्टन्स दिलं तुम्हाला 10 ओहम. कॅल्क्युलेट द RMS करंट. तर आपल्याला IRMS काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि सेकंड फ्रिक्वेन्सी ऑफ द AC सोर्स म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची. मग आता सगळ्यात पहिले काय करणार आपण, दिलेली इक्वेशन स्टँडर्ड इक्वेशनवर कम्पेअर करा. कम्पेअर दिस इक्वेशन विथ E0 इंटू साईन ओमेगा टी. मग E0ची व्हॅल्यू किती येईल बघा तुमची E0 इक्वल टू 200. आपल्याला काय विचारलं त्यांनी करंट पण कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, IRMS कॅल्क्युलेट करायचं पण त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले I0 कॅल्क्युलेट करावं लागेल. I0ची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही E0/R. मग I0 बघा E0 किती आला तुमचा 200 डिवाइड बाय रेजिस्टन्स किती दिला तुम्हाला 10. म्हणजे करंट किती येईल बघा तुमचा, करंट विल बी 20 एम्पियर. I0 किती असेल तुमचा 20 एम्पियर. त्यानंतर आपल्याला काय विचारते तिने IRMS व्हॅल्यू. IRMS इज इक्वल्स टू काय लिहिणार मग, IRMS इक्वल्स टू I0/√2 दॅट इज 20/√2. ठीक आहे, मग याला जर आपण रॅशनलाइज केलं √2 मल्टिप्लाय डिवाइड करून घेतलं तर किती आन्सर येईल बघा, √2 इंटू √2 दॅट इज 20√2/2 दॅट इज 10 इंटू √2 दॅट इज 10 इंटू 1.41 दॅट इज 14.14.
एम्पियर. ठीक आहे, दिस विल बी द व्हॅल्यू फॉर IRMS. ओके स्टुडंट. अँड देन द क्वेश्चन इज आस्क व्हॉट विल बी द फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, बघा आता फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे. मग आता हेच इक्वेशन आपण स्टँडर्ड इक्वेशनवर कम्पेअर केलं, आपल्याला काय मिळेल, ओमेगा इज इक्वल्स टू 100 पाय. ओके, मग आता ओमेगा म्हणजेच काय लिहितो आपण, 2 पाय इंटू एफ इज इक्वल्स टू 100 पाय, दॅट इज एफ इज इक्वल्स टू 100 पाय अपॉन 2 पाय, दॅट इज एफ इज इक्वल्स टू 50 हर्ट्स. एफ इज इक्वल्स टू 50 हर्ट्स. तर असे थोडेसे काहीतरी वेगळ्या फॉर्ममध्ये क्वेश्चन जर का विचारला तर तुम्हाला त्याची IRMS ARMSची व्हॅल्यू काय करता आलं पाहिजे, कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. ओके, दिस इज अ क्वेश्चन नंबर 2. टेक अ स्क्रीनशॉट और राइट डाउन द solution for this question. Okay student, then question number 3. Question number 3. Question is, an alternating EMF of 200 sin omega t is applied to a lamp where filament has resistance of 1000 ohm. Calculate the peak value and RMS value of current. बघा काय काय दिलं तुम्हाला, E equal to 200 into sin omega t, then resistance is given, that is 1000 ohm, and calculate peak value, that is E0, and second RMS value of current, that is IRMS. ओके, बघा मला सगळ्यात पहिले काय करणार, E0 कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे, कम्पेअर दिस इक्वेशन विथ स्टँडर्ड इक्वेशन, दॅट इज E equal to E0 sin omega t. Therefore this and this equation, after comparison we get E0 equal to 200 volt. Okay, then we have to calculate I0. I0 will be E0 upon R. E0 is 200 divided by resistance is 1000, that is 1 upon 5. I0 will be 0.2 ampere. Okay, the current will be 0.2 ampere. Then we have to calculate IRMS. बघा आपल्याला IRMS ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. IRMS चा फॉर्म्युला काय आपल्याकडं, I0 अपॉन √2. I0 किती आला तुमचा, 0.2 अपॉन √2. कॅल्क्युलेशन करून जे का तुम्हाला आन्सर मिळेल ते असेल बघा 0.1414 व्होल्ट. ओके, तर अशा प्रकारे हे जे काही क्वेश्चन्स आहे हे तुम्ही इझिली काय करू शकतात, सॉल्व्ह करू शकतात. राईट डाऊन द सोल्युशन फॉर क्वेश्चन नंबर 3. Okay student, then question number 4. Question is, the AC current passing through 50 ohm resistance cause a power loss of 5000 watt. Find the RMS value and maximum value of current. Second, what are the RMS and maximum value of potential difference? And last, what is the value of DC current that produces a same power loss as that of the AC current? बघा सगळ्यात पहिले आपल्याला गिवन काय काय दिले, the AC alternating passing through the 50 ohm resistance, that is R is equals to 50 ohm. Then it cause the power loss, म्हणजे आपल्याला power loss is given, that is 5000 watt. ओके, आणि त्यानंतर आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे, व्हॉट विल बी द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ IRMS. आपल्याला IRMS कॅल्क्युलेट करायचं आणि I0 कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, पहिला आपण एवढा पार्ट काय करूया, सॉल्व्ह करूया. ठीक आहे, बघा मग आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जो का पॉवर लॉस आहे, पॉवर लॉस आपल्याला माहिती असणं गरजेचं, किंवा पॉवरचं इक्वेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पॉवर म्हणजेच काय लिहितो आपण, P इज इक्वल्स टू V इंटू I, दॅट इज करंट इंटू व्होल्टेज. बट V इज इक्वल्स टू, वी नो दॅट V इक्वल टू I इंटू R इंटू I, दॅट इज इक्वेशन विल बी I स्क्वेअर इंटू R. मग आता हा जो काय I स्क्वेअर आहे, तर हा I तुमचा मॅक्झिमम व्हॅल्यू काय, RMS व्हॅल्यू आहे, तर ही काय तुमची RMS व्हॅल्यू, म्हणजे काय असेल तुमचा I स्क्वेअर RMS इंटू काय असेल, R असेल. मग आता बघा आपल्याला काय विचारलं त्यांनी, व्हॉट विल बी द
आर एम एस व्हॅल्यू. ओके, मग आता काय मिळेल तुम्हाला बघा, आय स्क्वेअर आर एम एस इज इक्वल्स टू पॉवर लॉस अपॉन आर. बघा पॉवर लॉस किती आहे, 5000 डिवाइड बाय रेजिस्टन्स इज 50, दॅट इज 5 गेट कॅन्सल, किती असेल तुमचा 100. ओके, म्हणजे काय मिळेल तुम्हाला बघा, आय स्क्वेअर आर एम एस इज इक्वल्स टू 100 ॲम्पियर, दॅट इज आय आर एम एस इज इक्वल्स टू 10 ॲम्पियर. ओके, बघा जी काय आय आर एम एसची व्हॅल्यू आली ती किती आली तुमची 10 ॲम्पियर. मग आता का आपला आय आर एम एस माहिती असेल तर आपल्याला आय झिरो कॅल्क्युलेट करता येईल. येस डेफिनेटली, कारण की आपल्याकडं आय आर एम एस इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे, आय आर एम एस इज इक्वल्स टू आय झिरो अपॉन √2. तर आय झिरो इक्वल टू काय मिळेल मग, आय झिरो इक्वल टू आय आर एम एस इंटू √2. म्हणजेच आय आर एम एसची व्हॅल्यू किती आली बघा, 10 इंटू √2, दॅट इज 10 इंटू 1.414, दॅट इज 14.14 ॲम्पियर विल बी द व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम करंट. ठीक आहे, जी काय मॅक्झिमम करंट असेल ती किती असेल तुमची 14.14 ॲम्पियर. तर आपण जे काय मॅक्झिमम व्हॅल्यू अँड मॅक्झिमम व्हॅल्यू अँड आर एम एस व्हॅल्यू काय केली आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला काय विचारलं आहे, व्हॉट आर द ई आर एम एस किंवा व्हॉट आर द आर एम एस अँड मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स. बघा मग आपल्या काय करतात पहिले ई आर एम एस कॅल्क्युलेट करावं लागेल. मग ई आर एम एस म्हणजेच काय असतो आपल्याला माहिती आहे, E0 अपॉन √2. ओके, तर आपल्याला आता सगळ्यात पहिले काय करावं लागेल, E0 कॅल्क्युलेट करावं लागेल. मग आता E0 कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे काही फॉर्म्युला आहे का, बघा आपल्याला आय आर एम एस गिवन आहे. ठीक आहे, तर मग काय करतील सगळ्यात पहिले बघा की आपल्याला आय आर एम एसची व्हॅल्यू माहिती आहे, आय आर एम एस इज इक्वल्स काय लिहितो आपण E0 अपॉन आर. ओके, मग आपल्याला E0 कॅल्क्युलेट करता येईल. E0 काय असेल, E0 इक्वल टू आय आर एम एस इंटू काय असेल आर. बघा मग आय आर एम एस किती आला आहे तुमचा 14.14 इंटू आर किती आहे 50 ओम. ओके, त्याच्याने काय मिळेल आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज मिळेल, ती असेल बघा ई आर एम एस इक्वल्स टू काय तुमचा ई आर एम एस अपॉन आर असणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला ई आर एम एसची व्हॅल्यू मिळेल सुरुवातीला ई आर एम एस. ओके, 14.14 इंटू 15. आता आय आर एम एसची व्हॅल्यू बघा, आय आर एम एस किती तुमचा आय आर एम एस इज 10, देअरफॉर ई आर एम एस इक्वल्स टू 500 व्होल्ट. ठीक आहे, बघा मग जो का तुमचा ई आर एम एस आला तो किती आला तुमचा 500 व्होल्ट आला. मग आपल्याला काय विचारलं तिने E0 कॅल्क्युलेट करायचं. मग ई आर एम एस इज इक्वल्स टू काय असतो E0 अपॉन √2, म्हणजेच काय असतं तुमचा ई आर एम एस इंटू √2 इज इक्वल्स टू काय मिळेल तुम्हाला E0, दॅट इज E0 इक्वल काय लिहिणं बघा, ई आर एम एस किती आला आता 500 इंटू काय असेल √2, दॅट इज E0 इक्वल टू 500 इंटू √2, दॅट इज 707 व्होल्ट. ठीक आहे, किती असेल तो 707 व्होल्ट बी द व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे, हा पॉईंट पण आपला कवर झाला आहे. त्यानंतर लास्ट विचारलं बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी सी करंट दॅट प्रोड्युसेस सेम पॉवर लॉस ॲज दॅट ऑफ द ए सी करंट. मग आता ए सी करंट जो का पॉवर लॉस काढला आहे तो सेम पॉवर लॉस कोणामुळे असणार आहे की डी सी करंटमुळे पण असणार, किंवा डी सी जो का पॉवर लॉस तो कसा असेल सेम ॲज द ए सी. मग आता पॉवर लॉस जर का आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर पॉवर लॉसचा फॉर्म्युला पण आपण काय लिहिला बघा इथं, पॉवर लॉस इक्वल्स टू आय स्क्वेअर इंटू आर एम एस इंटू आर. म्हणजे हाच फॉर्म्युला तुमचा कायसाठी असणार आहे, डी सीसाठी पण काय करणार आपण यूज करणार आहे. म्हणजे हा जो काय डी सीसाठी जो का आपल्याला पॉवर विचारली ती हीच व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार आहे 10 ॲम्पियर एवढी व्हॅल्यू काय होणार तुम्हाला ऑब्टेन होणार आहे. ओके, तर अशा प्रकारे हा जो काय ए सी सर्किटचा जो काही इंट्रोडक्टरी पार्ट त्याचे काही बेसिक प्रॉब्लेम काय केले आपण स्टडी केले. जर तुम्हाला लेक्चर आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.